ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आता राजकीय पटलावरच्या बातमीकडे जाऊयात। आपण जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादाकडे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीतले दोन दिग्गज सध्या चांगले चर्चेत आहेत। टायपिंग मिस्टेकच्या नावाखाली पक्षाच्या कार्यकारिणीतून पटेल आणि तटकरेंची नावे एकदा नव्हे तर दोनदा वगळण्यात आली। तटकरे आणि पटेलांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरून हटवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। वाढती चर्चा लक्षात घेता सुनेत्रा पवारांनी ट्विट करत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता। पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील या गोंधळात संभ्रम आणखीन वाढवण्याचं काम आमदार रोहित पवार यांनी केलं। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन बड्या नेत्यांसह एकूण 22 आमदार भाजपकडनं लढतील असा दावा रोहित पवारांनी केलाय। पण हे 22 आमदार कोण आहेत, कधी जाणार आहेत या प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांनी दिलेली नाहीत। आणि याबरोबरच 0 ओव्हरमध्ये आज आपण इथेच थांबतोय। पाहत रहा एबीपी माझा।